गेल्या 34 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, पण सरकारकडून अद्याप ठोस चर्चा झालेली नाही। आणि आता सगळ्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पेपर फुटीच्या मुद्द्यावर बोललेत। मोदींनी नेमकं काय म्हटलं, त्यांच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबणार का? आणि दुसरीकडे 26 दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक यांनी सुद्धा सरकारसमोर मोठी अट ठेवली आहे। तर गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात विद्यार्थी करतायत। सरकारसोबत विद्यार्थ्यांची अद्याप सुद्धा यशस्वी अशी चर्चा झालेली नाहीये। याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत पेपर फुटीच्या मुद्द्यावर भाष्य केले। विशेष म्हणजे या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच या मुद्द्यावर बोललेत। देशातील युवकांचं हित आणि त्यांचं भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। पेपर फुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी आणि खटल्यांचा त्वरित निपटारा व्हावा, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात येतील। या संदर्भात संबंधित विभागांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। तसंच युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केलं जाणार नाही, असा इशारा सुद्धा पंतप्रधानांनी दिलाय। मात्र आता प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबणार का? कारण विद्यार्थ्यांची मुख्य मागणी अजूनही कायम आहे, ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 26वा दिवस आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलंय। मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांनी आपलं उपोषण सुरू ठेवलंय। आता सोनम वांगचुक यांनी सरकारसमोर उपोषण सोडण्यासाठी सशर्त तयारी दाखवली आहे। आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही अशी सरकारनं हमी दिली तर आपण उपोषण थांबवू, असं त्यांनी म्हटलंय। मात्र सरकारनं हमी न दिल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी, संसदेत चर्चा करून या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विचार करावा आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, अशा सोनम वांगचुक यांच्या मुख्य मागण्या आहेत। त्यामुळेच आता एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पेपर फुटीच्या मुद्द्यावर भाष्य केलं, तर दुसरीकडे विद्यार्थी आणि सोनम वांगचुक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। त्यामुळे सरकारच्या या घोषणेनंतर आंदोलनाची कोंडी फुटते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।